नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, देशभरामध्ये सध्या हवामानाचा खेळ सुरू असून कधी थंडी तर कधी पावसाचा अनुभव नागरिक घेत आहेत। गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये सातत्याने बदल होत असून तापमानामध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत। काही भागांमध्ये अचानक गारठा वाढतोय तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे उकाडाही जाणवतोय। वर्षाच्या सुरुवातीलाच हवामानाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली असून सामान्य जनतेसह शेतकरी आणि प्रवाशांची मात्र चिंता वाढली आहे। भारतीय हवामान विभागानं पुढच्या 24 तासांसाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा दिलेला आहे। 14 जानेवारी रोजी देशातील 4 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विशेष म्हणजे या काळामध्ये 50 किलोमीटर प्रति तास वेगानं सोसाट्याचे वारे देखील वाहण्याची शक्यता असल्यानं परिस्थिती अधिक गंभीर ठरू शकते। तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि पॉंडिचेरी या राज्यांसाठी हवामान विभागानं अतिमुसळधार पावसाचा आणि जोरदार वाऱ्याचा अलर्ट जारी केला आहे। या भागांमध्ये नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। उत्तर भारतात मात्र परिस्थिती वेगळी असून तिथे कडाक्याच्या थंडीनं कहर केलाय। पारा तिथं सातत्यानं घसरत असून अनेक शहरांमध्ये थंडीची लाट अधिक तीव्र होताना दिसतेय। हवामान विभागानं उत्तर भारतातील तब्बल 17 शहरांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा दिलाय। थंडी वाढल्यामुळे वायू प्रदूषणातही मोठी वाढ झाल्याचं चित्र दिसून येते आणि आरोग्याच्या तक्रारी देखील वाढलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये देखील हवामानाचा लहरीपणा कायम आहे। राज्यातील अनेक भागात सकाळी गारठा आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण दिसून येते। काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानामध्ये लक्षणीय घट झाल्यामुळे नागरिक हुडहुडीचा अनुभव घेत आहेत। पुण्यामध्ये 9.9 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं असून थंडीचा जोर चांगला जाणवतोय। मात्र पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता असून थंडी काहीशी ओसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। राज्यातील तापमानाचा विचार करता धुळे येथे सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली असून तिथे पारा थेट 6 अंशापर्यंत घसरलाय। तर परभणीमध्ये 6.5 अंश तर अहिल्यानगरमध्ये 8.5 अंश सेल्सिअसचं तापमान नोंदवण्यात आलंय। जळगाव, पुणे, मालेगाव, भंडारा, नाशिक आणि गोंदिया या भागांमध्ये तापमान जवळपास 10 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे। त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये थंडीची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। एकीकडे दक्षिण भारतामध्ये मुसळधार पावसाचा धोका तर दुसरीकडे उत्तर आणि मध्य भारतात कडाक्याची थंडी अशा दुहेरी संकटामध्ये देश सापडलेला आहे। पुढचे 24 ते 48 तास हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करावं आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आलंय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी ही फार महत्त्वाची बातमी आहे, कारण पुढचे 24 तास हे अत्यंत धोक्याचे आहेत। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।